धर्मवीर या शब्दाचीच उत्पत्ती ज्या अलौकिक महापुरुषापासून निर्माण झाली त्या छत्रपती संभाजीराजांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट शिवरायांचा छावाचा टीजर आज रिलीज झालेला आहे। नेमका हा टीजर आहे तरी कसा याची माहिती मी आजच्या व्हिडिओत आपल्याला सांगणार आहे। मित्रांनो, या टीजर मध्ये सरळ सरळ दोन भाग पडतात। पहिल्या भागामध्ये छत्रपती शिवाजीराजे हे छत्रपती संभाजीराजेंना जी स्वराज्याची गादी आहे, स्वराज्याचं सिंहासन आहे, त्याचं महत्त्व विशद करताना, त्याचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहे की ही सिंहासनाचं जी गादी आहे ती रयतेच्या कल्याणासाठी आहे। आणि दुसऱ्या भागांमध्ये छत्रपती संभाजीराजेंचं जे युद्ध कौशल्य आणि साहस दृश्य यांना वाव देण्यात आलेला आहे। हा झाला टीजर इतका परिणामकारक झालेला आहे की या छोट्याशा टीजर मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाक्य आपल्या कानावर पडतात त्यामधून आपल्या अंगावर शहार येतात आणि त्याचा कळस छत्रपती संभाजीराजांचं जे आपण युद्ध कौशल्य पाहतो त्यातून सुद्धा आपल्या अंगावर शहार आल्याशिवाय राहत नाही। म्हणजेच हा टीजरच इतका उत्कृष्ट झालेला आहे की मला आता प्रत्यक्ष चित्रपट किती भारी असेल याची उत्कंठा 100% लागून राहिलेली आहे। मित्रांनो, दिग्पाल लांजेकर ह्या नावाला आता कुठल्या परिचयाची गरज नाही। मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांद्वारे जे आपलं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत एक आढळ स्थान प्राप्त केलेलं आहे। त्यांच्या शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजे आणि सुभेदार या शिवराज अष्टकातील आलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नक्कीच चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच मालिकेतला पुढचा चित्रपट म्हणून ते शिवरायांचा छावा आपल्या भेटीला घेऊन आलेला आहे आणि त्याचा टीजर आज रिलीज झालेला आहे। मित्रांनो, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रदीर्घ कारकीर्द लाभली होती त्याप्रमाणे ते भाग्य छत्रपती संभाजीराजांच्या जीवनात नव्हतं। त्यांचा जन्मच मुळी 1657चा आणि मृत्यू 1689चा, म्हणजे अवघ्या 32 वर्षाच्या त्यांच्या जीवन प्रवासात सुद्धा त्यांनी इतका अलौकिक पराक्रम गाजवलेला आहे त्याला तोड नाही। आपण इतिहास जाणत असाल तर अक्षरशः औरंगजेबाच्या मुरात धडकी भरवण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलेलं होतं। ठीक आहे, ते छंद फितूरमुळे पकडले गेले आणि पुढचा इतिहास हा पूर्ण राहिला ही गोष्ट वेगळी, परंतु छत्रपती संभाजीराजांचा जर आपण इतिहास बघितला तर त्यासारखा पराक्रमी योद्धा आपल्याला ह्या भारताच्या इतिहासात सापडणार नाही। तर मित्रांनो, असं हे जीवनचरित्र आपल्या समोर दिग्पालजी लांजेकर घेऊन येत आहे। मित्रांनो, या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओत काही जे अगोदरचे चित्रपट होते त्यामध्ये मी दिग्पाल सरांवर थोडी टीकात्मक टिप्पणी केलेली आहे, परंतु लक्षात घ्या, दोष दाखवण्याचं काम नेहमी आपलं माणसं करत असतात। मी एक महाराष्ट्रीय आहे, मराठी माणूस आहे आणि त्या आपुलकीनं दाखवलेल्या चुका होतात आणि आपल्या माणसांनी जर चुका दाखवल्या तरच त्याच्यात सुधारणा होणार आहे। दिग्पाल सर यांच्या प्रत्येक चित्रपटागणिक जी प्रगती करत आहे, जे दोष सुधारत आहे त्याबद्दल मला नक्कीच आनंद आहे। व्हायचं काय, सुरुवातीच्या ह्याच्यात जे काही व्हीएफएक्स वगैरे असायचे त्या मला पटत नसायचं। मला असं वाटायचं अरे शेजारची कर्नाटकची जी चित्रपट सृष्टी ती सुद्धा छोटीच आहे ना, पण तिथे कांतारा सारखा चांगला प्रयोग होऊ शकतो वगैरे, चांगलं बजेट, चांगले व्हीएफएक्स वगैरे येते। मग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये तसे व्हीएफएक्सचे प्रयोग आणि चांगलं बजेट यायला काय हरकत आहे? ही माझी एक मराठी प्रेक्षक म्हणून जी कळकळ आहे, समीक्षक म्हणून नव्हे, एक मराठी प्रेक्षक म्हणून जी कळकळ आहे त्यामुळे मी ती टीका करत असायचो। नाहीतर वास्तविक दिग्पाल सर आज त्यांचं जे देत असलेलं जे योगदान आहे ऐतिहासिक चित्रपटांचं ते नक्कीच कौतुकास्पद आहे आणि मी या व्हिडिओतून त्यांच्याकडे याबद्दल नक्कीच सगळ्या मराठी चॅनल तर्फे त्यांचा मी आभार मानतो। तर मित्रांनो, हा जो संभाजीराजांचा इतिहास आहे, ही जी मराठ्यांची गौरवगाथा आहे, हा चित्रपट 5 फेब्रुवारीला संपूर्णपणे प्रदर्शित होत आहे आणि आपण हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पाहायला नक्कीच चित्रपटगृहात जा। आणि माझं अमराठी लोकांना पण हेच सांगणं आहे का ज्यांना महाराष्ट्रावर प्रेम आहे,
मराठा इतिहासावर ज्यांना आपुलकी आहे त्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहायलाच पाहिजे. सर्व मराठी जनांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन करतो. हा टीजर नक्कीच चांगला आहे, चित्रपट हा त्याच्यापेक्षा चांगला असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.